शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरित्राचा आढावा घेत असताना नाथ महाराजांच्या कुटुंबामध्ये गिरिजा नावाची त्यांची पत्नी अतिशय सात्विक सुशील वृत्तीनं अन्नछत्रामध्ये स्वतःहून अन्न रांधणं आणि लोकांना अन्नदान करणं, त्याचबरोबर अन्नदान झाल्यानंतर पुन्हा नाथ महाराजांनी स्वतःचं कीर्तन प्रवचन चालू करावं आणि विद्यादान करावं, या पद्धतीनं आयुष्य कंठत असताना त्यांना एक बातमी कळली की आपल्या गुरूंनी समाधी घेतलेली आहे, जनार्दन स्वामींनी समाधी घेतलेली आहे. फाल्गुन वद्य षष्टीचा दिवस जनार्दन स्वामी समाधीस्थ झालेले आहेत. हे कळल्यानंतर नाथ महाराजांनी पुन्हा एक संधी आपल्याला मिळालेली आहे आणि लोकांच्यामध्ये सत्कर्मी रती वाढो या पद्धतीनं पैठणमध्ये त्यांनी एक उत्सव चालू केला, जो आज तागायत तिथं चालू आहे. की ज्या पद्धतीनं आपल्या गुरुरायांचं प्रेम आपल्यावर होतं, आपली सेवा हाच दारवंटा आपण त्या ठिकाणी व्यतीत केलेला होता, त्या गुरुरायांच्या बद्दलची एक कृतज्ञता भूमिका आणि गुरुरायांचं महत्त्व पैठणकरांना प्रतिपादन करण्यासाठी नाथ महाराजांनी तिथं गुरूंचा एक उत्सव तिथं चालू केला. त्या उत्सवामध्ये सुद्धा अन्नदान व्हायचं, ज्ञानदान व्हायचं. खऱ्या अर्थानं संतांना पुढच्या काही गोष्टी समजत असतात, कळत असतात आणि त्याच्यासाठी ते काही उत्सव अगदी जाणीवपूर्वक तयार करत असतात, चालू करत असतात. कारण त्यांना माहिती असतं भविष्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला, आपण जरी नसलो तरीसुद्धा लोकांच्या रतीमध्ये, लोकांच्या मनामध्ये आणि लोकांच्या आवडीनुसार त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रेमळ वृत्तीनं या गोष्टी करता याव्यात, याच्यासाठी त्यांनी अत्यंत चांगल्या जाणीवपूर्वक गुरूंची एक कृपादृष्टी आपल्यावर सतत आहेच. परंतु त्या कृपादृष्टीला पात्र झालेला नाथांच्यासारखा शिष्यसुद्धा पैठणमध्ये अगदी गुरूंच्या विचारांचं जागरण करतो आहे. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केलं तर रामा जनार्दन, जनी जनार्दन आणि एका जनार्दन असे 3 पट्टे शिष्य जनार्दन स्वामींना लाभलेले होते. त्याच्यातील रामा जनार्दन म्हणजेच ज्ञानोबा माऊलींची ज्यांनी आरती लिहिलेली आहे ते रामा जनार्दन आहेत. जनी जनार्दन हे जनी जनार्दन सुद्धा समाधीस्थ झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. पैठणमध्ये उत्सव सांगता झाली आणि उत्सव सांगता झाल्यानंतर सतत त्यांचं चाललेलं असायचं की रोज कीर्तनासाठी येणारे किंवा प्रवचनासाठी येणारे, कथापुराण ऐकण्यासाठी येणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी काही ते अगदी गुळाचा एखादा खडा दान म्हणून द्यायचे किंवा त्यांना प्रसाद म्हणून द्यायचे. पैठणच भाग काय, पैठण भागातील पंचक्रोशीतील अनेक लोक त्या गुळाच्या एका खड्यासाठी त्या ठिकाणी ऐकण्यासाठी यायचे. काही इच्छा असताना यायचे, काही अनिच्छेनं यायचे. किमान गुळाचा खडा मिळतो त्याच्यावर चहापाणी होईल या पद्धतीनं का असेना काही लोक यायचे, दूरदूर बसायचे, लांब लांब बसून ऐकायचे. परंतु ऐकणं व्हायचं. नाथांचा एकच हेतू होता, कोणत्याही मिशानं असेना, कोणत्याही आमिषानं असेना, कोणत्याही भावनेनं असेना, स्वार्थ ठेवून का असेना, परंतु परमार्थाचे शब्द त्यांच्या कानावर पडले पाहिजेत. लोक जनी जनार्दनामध्ये लोकांच्या मुनी मानसी परमार्थ रुजवला पाहिजे, एवढीच इच्छा नाथांची सतत असायची. आणि आधीच आपल्या गुरुरायांचा जो मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव केलेला होता त्याच्यात हे दररोजचं अन्नछत्र जे चाललेलं होतं त्याच्यामध्ये काही लेखकांनी असं सांगितलेलं आहे की त्यांच्यावर 200 होन किंवा 200 रुपये कर्ज झालं आणि ते भगवंतानं उद्धवाच्या रूपानं जाऊन त्या सावकाराचं कर्जसुद्धा फेडलं. अशा प्रकारचा एक पुरावाही आपल्याला तिथं सापडतो. परंतु काही असे ना का ज्याची देण्याची प्रवृत्ती जास्त असते त्याला आपोआपच सर्व बाजूने मिळत असतं. या पद्धतीनं नाथांना सहकार्य करणारी मंडळी जशी होती त्याच पद्धतीची अनेक मंडळी दुस्साहस करणारी सुद्धा होती. जी कुचाळ चावडीमध्ये राहणारी किंवा तिकटीवर राहणारी माणसं होती ती सुद्धा नाथांना कुठंतरी अडवावं, कुठंतरी नडावं आणि नाथांना चिडवावं या पद्धतीनं सतत प्रयत्न करणारी अशी काही माणसं होती. काहींची दुकानं बंद पडलेली होती, काही जणांना नाथांना जाणीवपूर्वक त्रास द्यायचा होता, याच्यासाठी काही जण कार्यरत असायचे. परंतु नाथांच्या घरी श्रीखंड्यासारखा एक सेवक अतिशय उत्तम लाभलेला होता. त्याच्यामुळे उद्धव आणि श्रीखंड्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं घरकाम चांगल्या पद्धतीनं, जिथं देवच भगवंतच
ज्या घरामध्ये पाणी भरतो आहे त्या घरामध्ये यश, कीर्ती, औदार्य हे सगळं काही आपोआप नांदत असतं. परंतु त्या ठिकाणी त्या पंचकृषीतील एक आजीबाई आपल्या मुलाला, नातवाला घेऊन त्या पुराणामध्ये आली. भागवत सांगायला चालू होता, भागवत संपत आलेला होता आणि संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रवचन झालं, नतमस्तक सगळे झाले आणि ती आजीबाई मात्र आपल्या नातवाला घेऊन एका बाजूला कोपऱ्यामध्ये घट्ट धरून उभा होती. कारण त्या नातवाला सातत्यानं पोळी खाण्याची आवड लागलेली होती. 18 दारिद्र्य त्या आजीबाईंच्या घरी होतं. पूर्वीच्या काळी ज्याच्या घरामध्ये श्रीमंती त्याच्या घरातच गुळ असायचा किंवा गहू असायचे, त्याच्या घरातच पोळी मिळायची. इतरांच्या कोणाच्याही घरामध्ये पोळी असायची नाही. आज पावलोपावली पोळ्या मिळतात. एवढंच नाही तर आज दुर्डीभर सुद्धा पोळ्या करून दिल्या जातात. किंबहुना आज ज्याला आपण भेट वस्तू म्हणून म्हणतो, दुर्डी म्हणतो, शिदोरी म्हणतो, ती शिदोरी सुद्धा आज पोळ्यांची घरात करण्याची गरज नसते. पैसे दिले की दुर्डी भरून आपल्याला शिदोरी सुद्धा पोळ्यांची मिळते. एवढी सफलता आज व्यवहारामध्ये आली, परंतु दांभिकता तेवढीच वाढली आणि अध्यात्म तेवढंच तिथून बाजूला गेलं, हेही ध्यानात घ्या. यामध्ये मात्र नाथांच्या घरामध्ये दररोज सकाळी दुपारचा जो नैवेद्य भगवंताला असायचा तो पुरणपोळीचा असायचा. हे त्या आजीबाईंना कुणीतरी सांगितलेलं होतं. त्याच्यामुळं ती नातवाला घेऊन उभा होती. नाथांनी त्यांच्याकडे बघितलं आणि विचारलं, का तुम्ही थांबला आहात? त्यांनी सांगितलं की या माझ्या बाळाला पुरणपोळी आवडते आणि तुमच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य रोज असतो असं ऐकिवात आहे, तेव्हा तुम्ही याला पदरात घ्याल का? त्यांनी सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही, कारण सत्कर्मी रती वाढो एवढाच एक भाव नाथांच्या मनामध्ये होता. कोणत्याही कारणानं असेना, पण माणसं तयार झाली पाहिजेत, उभा राहिली पाहिजेत. परमार्थ टिकण्यासाठी माणसं उभा करणं हे खऱ्या अर्थानं संतांनी फार मोठं काम केलं. लौकिक अर्थ त्याच्यामध्ये काही नव्हता. कुणीतरी वाहवा करावी, कुणीतरी त्यांचं पांडित्य प्रदर्शित करावं, कुणीतरी त्यांना शाबासकी द्यावी, याच्यासाठी कोणतेही संत माणसं उभा करत नाहीत. त्यांना एकच करायचं असतं की आपल्यानंतर पुढच्या कमीत कमी 50 वर्षापर्यंत का असेना परमार्थ रुजला पाहिजे आणि समाजामध्ये तो अत्यंत आनंदानं रमला पाहिजे. आणि एवढ्यासाठी त्यांनी सांगितलं, काय हरकत नाही म्हणले, द्या माझ्याकडं. त्यांनी आपल्या पदरामध्ये त्याला घेतलं. त्याचं नाव आहे गावबा. गावबाला त्यांनी घेतलं. तो लहानसा मुलगा. आता त्यांच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं उद्धव आधीपासूनच होता, श्रीखंड्या होता आणि आता गावबा नावाचा मुलगा. त्याला काही फारसं काम जमायचं नाही, परंतु ते काम जरी काही जमत नसलं तरी सुद्धा काही फुलं परसबागेतली आणायची, पाणी आणून द्यायचं, आसन ठेवायचं, देवपूजेचं साहित्य समोर मांडायचं आणि शेवटी नैवेद्याचं ताट समोर ठेवून द्यायचं. या पद्धतीनं ते काम करायचे. आणि ते काम झालं की मग घरातलं नीटवाट काय काम करायचं असेल, ते दळणचाळण असेल, हे गिरिजाबाईंना आपल्या मातृ हृदय वात्सल्यानं तो गावबा मदत करायचा. आणि पुन्हा सायंकाळच्या वेळेला नाथांचं प्रवचन चालू होण्यापूर्वी बैठक टाकण्याचं काम सुद्धा गावबाच करत होता. मंडळी, हे फार अतिशय कमी दर्जाचं काम लोक म्हणतात, पण मुद्दामून आपल्याला इथं नमूद करतो आहे की सद्गुरू बापू महाराज तळाशीकर यांच्याकडं आळंदीमध्ये काय काम होतं. दादा महाराज साखरेंचं आसन ठेवायचं आणि दररोज सकाळी गाईच्या शेणानं तो आश्रम सारवायचा, हे काम त्यांच्याकडं होतं. आणि ते काम सलग 12 वर्षे केलं आणि कोल्हापूर जिल्हा अध्यात्मामध्ये सुजलाम सुफलाम झाला. कोणत्या गोष्टी होतात, काही लोक म्हणत असतात काय सेवा आम्ही करायची आहे, काही लोक दान देतात, काही लोक पैसे देतात, काही लोक संपत्ती द्यायला तयार असतात, काही लोक धान्य द्यायला तयार असतात, पण सेवा देणारी माणसं फार कमी असतात. ज्यांच्या आयुष्यामध्ये सेवा देण्याचं महत्त्व प्राप्त होतं त्यांच्या आयुष्यामध्ये मेवा खाण्यास सहज सुलभता तयार झालेली असते. मंडळी, मुद्दाम म्हणून इथं नमूद केला की गावबाकडं एकच काम असायचं की त्या मंदिरामध्ये बसण्यापूर्वी, नाथ येण्यापूर्वी त्यांचं आसन द्यायचं आणि त्या आसनाच्या शेजारी अगदी एकाग्र चित्तानं नाथ जे बोलतात ते सगळंच्या सगळं जसंच्या तसं मनामध्ये साठवायचं. एवढाच नित्यक्रम गावबाचा चाललेला असायचा. आता हळूहळू नाथांची कीर्ती मजल दर मजल करत सगळीकडेच चाललेली होती. नाथांनी अनेक वेळेला पंढरपूरला दिंडी घेऊन यायचे. कार्तिकी आषाढी तर कधीही चुकले नाहीत. परंतु त्याचबरोबर आजूबाजूला असणाऱ्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सुद्धा नाथ आपल्या सर्व वारकऱ्यांना घेऊन तीर्थयात्रेसाठी जायचे, पुन्हा यायचे. परंतु काही कुचाळण्या करणारी जी मंडळी होती त्यांना काहीतरी संधीची गरज असते.
त्याच पद्धतीने ते संधी शोधत होते आणि संधी साधूंना संधी सहज परमेश्वर प्राप्त करून देत असतो, कारण त्याच्यामध्ये भगवंताला आपल्या भक्ताला मोठं करायचं असतं, हे ध्यानात घ्या. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी असं जे जगद्गुरु म्हणतात ते एवढ्यासाठी निंदा कुणी आपली केली म्हणून आपण खचून जायचं नसतं, कारण निंदा करणारा हा आहे म्हणून आपलं मोठेपण सिद्ध होत असतं. निंदा करणाराच जर आपल्याजवळ नसेल तर आपलं मोठेपण सिद्ध होत नाही. या पद्धतीनं नाथाने कधी कुणाकडा दुस्साहस केलाच नाही, कुणाचा विचारही केला नाही आणि अविचारही मनामध्ये आणला नाही. फक्त सत्कर्मी रती वाढो एवढ्याच उद्देशानं त्याने काम चालू केलेलं होतं. काही वेळेला एका रात्री अगदी 6-7 मंडळी रात्रीच्या वेळी पाऊस मुसळधार चालू आहे आणि ती मंडळी धर्मशाळेच्या दिशेनं चालली. आता पैठणची धर्मशाळा तशी अतिशय सदृढ अशी होती, परंतु तिथे गेल्यानंतर या तिकटीवर बसलेली मंडळी पाऊस मोठा आलाय म्हणून त्या धर्मशाळेत संध्याकाळच्या वेळेला काही विड्या पुंकत चिलीम ओढत बसलेली होती. आता त्यांनी हे बघितलं, ही सगळी भिजलेली मंडळी पासा आलेली आहेत. त्यांना विचारलं तुम्ही कुठून आलात इत्यादी इत्यादी सगळ्या इतिवृत्तांत झाला. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर भूक लागली असेल तर समोर वाडा दिसतोय, त्या वाड्यामध्येच जा आणि तिथं तुमची व्यवस्था सगळी होईल. म्हणजे काही विचारायचं नव्हतं, काहीच नव्हतं, काही करायची गरजही नव्हती, परंतु मुद्दामच सांगितलं, कारण सांजच्या वेळेला रात्रीच्या वेळेला पुन्हा नाथांच्या घरी पाठवून द्यायचा आणि त्यांना त्रास द्यायचा एवढाच एक उद्देश त्यांनी ठेवलेला होता. त्या मंडळींनाही बरं वाटलं. थोडासा पाऊस ओसरल्यानंतर ती 5-7 मंडळी उठली, भिजत्या कपड्यानेच नाथांच्या वाड्याजवळ गेली. दरवाजा ठोठवला गेला, आतून कडी उघडली गेली. दार उघडल्यानंतर बाहेर बघितलं तरी 5-7 मंडळी पावळणीला उभारलेली आहेत. नाथाने त्यांना आत घेतलं. उद्धव शेजारी उभा होता, श्रीखंड्या हसत बाजूला उभा होता. आता त्यांना हे सगळं माहिती होतं. त्याच वेळेला नाथाने सांगितलं, या आपण भुकेलेले असाल. खऱ्या अर्थानं ज्याची तहानभूक कळते तोच खरा संत असतो. जो तहानभूक गमावून टाकतो तो कधी संत होऊ शकत नाही. लक्षात येतं का बघा, त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं. आणि आजच्या भाषेमध्ये जर आपण बोलायचं झालं तर ज्याला मानसशास्त्र उत्तम कळतं तो उत्तम अधिकारी होऊ शकतो, पण मानसशास्त्र कळलं पाहिजे. एखादं वाक्य एखादा शब्द आपल्या मुखातून गेल्यानंतर तो पुढच्याच्या हृदयाचा छेद घेतो की भेद घेतो याच्या तारतम्य ज्याला कळतं त्याला मानसशास्त्र चांगलं कळतं. खऱ्या अर्थानं आमचे संत हे मानसशास्त्रज्ञ होते, हे लक्षात घ्या. म्हणजे कुठलाही विषय त्यांचा असा कमी पडायचा नाही, अगदी तंतोतंत जुळणी त्यांच्याजवळ असायची. त्यांनी ओळखलं की भुकेलेला असाल, त्यांना आत बोलवलं गेलं. चुलीला जाळ घातला गेला, गिरजाबाईंना हाक मारली. गिरजाबाई आला, त्यांनी स्वयंपाक रांधायला सुरुवात केली. स्वयंपाक रांधता रांधता स्वयंपाकही शिजला आणि वाळलेली जी सुकलेली कपडे होती ती अंगावरच वाळली गेली. त्याच चुलीच्या समोर स्वयंपाकघरातच त्यांना बसवलं आणि त्यांना पात्र केली. यथेच्छ भोजन दिलं. तिने रात्र झालेली होती त्याच्यामुळं अंगावर पांघरून दिलं. ते सगळे झोपले. आता दुसऱ्या दिवशी नाथांची फजिती झाली असेल हे ऐकण्यासाठी या कुचाळ लोकांना झोपच रात्रभर लागलेली नव्हती. म्हणजे खऱ्या अर्थाने एका बाजूला दान धर्म जेवढा मोठ्या प्रमाणात होत असतो त्याच वेळा दुसऱ्या बाजूला लाहीलाही होत असते, हेही लक्षात ठेवा. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी. त्याला झोप येत नसते, कारण तो नेहमी दुस्साहस करत असतो, तो नेहमी त्रागा करत असतो, तो नेहमी त्याचं काहीतरी वेगळं आहे, वाईट आहे हे शोधत असतो. आणि नाथांच्या घरामध्ये खलबत झाले असतील असा त्यांचा विश्वास होता. त्याने रात्रीच्या वेळी चिलीम विजवतानाच ठरवलेलं होतं आता सकाळी उठून काय करायचं तर हे नेमकं काम करायचं. म्हणजे त्यांचं नियोजन असतं. म्हणजे तुमचं आमचं जसं नियोजन असतं तसं त्यांचंही नियोजन असतं. उद्या सकाळी गावातल्या कोणाची वाट कधी लावायची या पद्धतीने सुद्धा ते ठरवूनच रात्रीचं उठतात. म्हणजे प्रत्येक गावामध्ये आहे, म्हणजे कोणतंही गाव घ्या, त्या प्रत्येक गावामध्ये अशी काही मंडळी असतात त्यांना बोलवायला लागत नाही, आमंत्रण द्यायला लागत नाही. आता मोबाईल आहेत, मी इथं आहे म्हणून सांगायला लागत नाही. यांच्याकडे मोबाईल नसला तरी ती एकत्र जमतात. समान व्यसनेषु सख्यम असं एक संस्कृतमध्ये तत्व आहे की समान व्यसनाची माणसं जशी एकत्र येतात तसं गावाची वाट लावायला काही माणसं जमत असतात. त्यांना समजा माहिती असतं की गावातला कोण चांगला आहे त्याला कसं बात करायचं, गावातली कोण चांगली आहे तिला कशी बात करायची, या पद्धतीनं त्यांचं नियोजन दिवसभराचं चाललेलं असतं. त्यांना डोक्यामध्ये दुसरं काहीही त्यांच्या शिजत नसतं. रात्रभर यांचं तेच चाललेलं होतं. आता नाथांचे काहीतरी वेगळं काहीतरी झालं असेल आणि सकाळी नाथांचा दरवाजा नेहमीप्रमाणे उघडला. सडामार्जन झालं आणि इकडं बघितलं तर यांना समजेना की काय करायचं. आणि ती 5-7 मंडळी जी होती ती 5-7 मंडळी नाथांनी आपल्या सोबत घेतली आणि सांगितलं, चला आपण गोदावरीवर स्नानासाठी जाऊ. समाधानानं तृप्त झालेली, ज्याचं अन्न अतिशय सात्विक आहे, परमेश्वर ज्या ठिकाणी पाणी भरतोय म्हणजे परमेश्वराच्याच हातचं पाणी ज्यांच्या पोटात गेलेलं आहे, त्यांच्या
अंतर आणि बाह्य दोन्ही कांती अति तेजोमय झालेली होती. आणि मग या 7-8 लोकांना असं वाटायला लागलं की आपण एका भगवत भक्ताच्या घरी वास्तव्याला आलो, खरोखरच आपण त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे की ज्यांनी आपल्याला हा रस्ता दाखवला. लक्षात येतं का बघा? म्हणजे काही वेळेला आपण उलटा अर्थ घेतो. का उलटा? दुरितांची तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात, असं माऊली जर मागणं मागत असतील तर नाथांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ती कुटाळ लोक होती, ती सुद्धा चांगलंच काम करत होती. कारण ते या 7-8 लोकांच्या दृष्टीनं ते अतिशय चांगलं झालेलं होतं. पुन्हा आले, दुपारचं 12 वाजलेले होते, जेवणच झाली आणि त्यांना नाथांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निरोप दिला. आता कालचा डाव आपला फसला म्हणजे काही आपण थांबायचं नाही असं या मंडळींनी ठरवलेलं होतं. ते काही ना काहीतरी शोध घेत होते की नाथांना कोणत्या ना कोणत्या प्रकारानं त्रास द्यायचा. मंडळी, प्रत्येक गावात हे असतं, ज्या ठिकाणी सज्जन माणसं सत्कार्य करत असतात त्या ठिकाणी नको म्हणणारी, वावडं असणारी आणि जे चाललंय त्याच्यामध्ये खोडा घालणारी माणसं आपोआपच तयार होत असतात. फक्त सज्जनाचं गुणधर्म एकच असतं की त्यानं पाठीमागं बघायचं नसतं. त्याच्या वाट्याला येणारे काटे त्यानं अलगद बाजूला करायचे असतात आणि पुढचा पाय टाकायचा असतो. त्यावेळेला ते सत्कर्म रती वाढो हे घडतं, तोपर्यंत घडत नाही. नाहीतर आपण कचरलो, घाबरलो, कसं होते कुणास ठाऊक, पाठीमागं नाही, पाठिंबा आपल्याला नाही, समाज काय म्हणतो कुणास ठाऊक, नाहीच घडलं तर नावं ठेवेल, इत्यादी ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन ज्यावेळेला पुढं जातात ते संत होतात. लक्षात येतं का बघा? आणि म्हणून नाथांची हे शोध घेत होते. नाथांचं नित्यक्रम चाललेला असायचा. वळी उपासाचं वातावरण सगळीकडे चाललेलं होतं. अगदी चैत्रमास उजाडलेला होता आणि या चैत्रमासामध्ये सुद्धा नाथांचं नित्यक्रम चाललेला असायचा. अगदी गोकुळाष्टमीपासून रामनवमीपर्यंत जे काही उत्सव येतील ते भगवंताचे उत्सव स्वमुखानं अभंगानं लोकांच्या समोर रिजवायचे, गवळणीमध्ये लोकांना रंगून टाकायचं, अशा पद्धतीनं त्यांचं काम सतत चाललेलं असायचं. म्हणजे काहीतरी जाणीवपूर्वक सांगायचं आहे म्हणून लोकांच्या समोर उभा राहणं, याच्यापेक्षा अजाणतेपणे आणि निसर्गतः अंतःकरणातून निर्माण होणारे अभंग नाथांचे लोकांच्या समोर जायचे, लोक मंत्रमुग्ध व्हायचे. असाच चैत्रमास चाललेला होता. सकाळची स्नान झालेलं होतं, दुपारचा नैवेद्य झालेला होता. आता दुपारची जी संध्या आहे ती संध्या करण्यासाठी नाथ गोदावरी तटी गेलेली होती. अनेक लोकांची वाळवाणं चाललेली होती. जसं आज आपल्याकडं माहीच्या दिवशी किंवा माहीच्या जागराच्या आधी आपण धुणं काढतो किंवा सारवण सुरवण काढतो किंवा दसऱ्याच्या आधी, जागराच्या आधी सारवण सुरवण काढत असतो. पूर्वीचा काळ जरा बेताचा असायचा, लोक एकमेकांमध्ये अडकलेली असायची. काही काम ज्यावेळेला आपल्या सवडीवर, आपल्या व्यवस्थेवर ती लोक करायची, तसं काही धुणारी माणसं त्या गोदावरीच्या प्रशांत अशा वाळवंटामध्ये धुणं टाकत होती, काही बडवत होती, आवाज येत होता, उन्हं तापलेली होती, नाथाने आंघोळ केलेली होती, उपर्ण खांद्यावर टाकलेलं होतं. नाथ भगवंताच्या चिंतनामध्ये मंत्रमुग्ध होऊन पायाकडं बघत ते चाललेले होते. हळूहळू गोदावरी तट संपत आलेला होता आणि त्याच वेळेला एक अतिशय घाण झालेलं, मळकटलेलं एक बाळ अतिशय उन्हाच्या तडाख्यानं, रखरखत्या उन्हानं, मोठमोठ्यानं आईच्या नावानं धावा करतेलं त्यांनी पाहिलं. आधीच मृदू हृदय, कळवळा अत्यंत, त्याच्यामुळे त्यांनी सरळ गेली, कुणाचं बाळ आहे विचारलं नाही. ते अंतजाचं बाळ असून सुद्धा त्या बाळाला अगदी उचलून कडेवर घेतलं. ते मळवटलेलं बाळ त्याला गोदावरीच्या पात्रापर्यंत नेलं, त्याला स्वच्छ केलं, स्वतःच्या उपरण्यानं पुसलं आणि त्याच्या आईकडं त्याला समर्पित केलं. म्हणजे अगदी अंतेजाचं बाळ सुद्धा आपल्या कडेवर घेणारा हा संत शांतीब्रह्म म्हणून ओळखला पुढे जाऊ नये, यात महत्व नवल काही नाही. लक्षात आलं का बघा? मग मात्र लोकांच्या मध्ये काही चालू झालं की यांनी शिवाशिव केली, यांनी हे केलं, यांनी ते केलं, अशा पद्धतीने लोकांच्या मध्ये बोलायला लागले. परंतु नाथांना काहीही बोललं आणि कोणीही बोललं तरी राग मात्र कधी यायचा नाही. मग मात्र या चावडीवर बसणाऱ्या मंडळींनी एक संधी शोधायचा प्रयत्न चालू केला. काही नाही, नाथांना राग येत नाही असं म्हणतात ना, आपण संधी शोधत बसू. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही चांगल्याची संधी आणि वाईटाची संधी, कुठलीही संधी शोधत असाल तर ती संधी तुमच्यापर्यंत पोहोचतो. परत एकदा मी वाक्य हे सांगतोय, तुम्ही चांगल्याची संधी शोधा, ती संधी तुमच्यापर्यंत पोहोचते, आणि वाईटाची संधी शोधा, ती संधी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचते. ध्यानात येतं का बघा? हा सृष्टीचा नियम आहे. तुम्ही मनामध्ये जे इच्छाल ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे सृष्टीकर्त्याचं काम असतं. त्याच्यामुळं त्यांच्या
कुटाळांच्या मनामध्ये एक होतं की नाथांना राग येत नाही ना, आपण त्यांना राग आणायचा कोणत्याही कारणानं. म्हणजे काही माणसं अशी असतात घराच्या आत येत नाहीत, परंतु तुमच्या घरात काय चाललंय हे काही पाहत असतात. अशी माणसांना काही सवय असते. तुमच्या घरात ते डोकावत सुद्धा नाहीत, तुमच्या दारावरून सुद्धा जात नाहीत. मागच्या 4-5 दिवसापूर्वी किंवा महिन्यापूर्वी बघितलं असणार तुम्ही, कोण कुठं फिरतोय, कोणाच्या हातात हात घालून फिरतोय. हे कोण बसून सांगत होता? तिकटीवर बसून सांगत होता. अहो रात्री 12 वाजता त्याला मी अमुकाबरोबर बोलतेला बघितलं, त्याला पाणी आलं म्हणून तो शेताकडे चालला होता, तो बोलत्याला बघितला आणि ह्यानं सांगितलं निवडणुकीत बोलालता म्हणून. ध्यानात येते का? म्हणजे कशाचा संदर्भ कोण कशापर्यंत लावेल याचा काही सांगता येत नाही. पायपूस नाही. ही मंडळी, जी मंडळी ज्या बुद्धीनं विचार करतात तोच विचार त्यांच्या मनामध्ये सतत 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 येत असतो. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशी राजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव माणसाशिवाय दुसरीकडे नाही. माणसं तोच विचार करत असतात. जनावरांना विचार काय असतो? सकाळी उठल्यानंतर अन्न मिळावं आणि दिवसभर काम करावं, काम नसेल तर अन्न पोटात घालावं, पाणी प्यावं, रात्र झाली की अन्न दिलं तरी खाऊ नये, पाणी दिलं तरी पिऊ नये. हे कुणाचा विचार असतो? प्राण्यांचा असतो. बघा तुम्ही अगदी म्हणजे अलगदपणे बघितलं तर तुम्ही चिमणीला सकाळी दाणे टाकताय, आता संध्याकाळच्या वेळा ती चिमणी बसलेली तुम्हाला दिसते, दाणे टाकून बघा येत नाही खाली. तिला माहित असतं माझे रोजे आहेत, मला खाऊन चालत नाही. लक्षात येतं का? बघा म्हणजे त्यांनी नियम इतका पाळलेला असतो. आम्ही मात्र तसं नाही. सकाळी पण खातो, दुपारी पण खातो, संध्याकाळी पण खातो आणि वेळ प्रसंग पडला तर झोपताना पण खातो. इथंपर्यंत आम्ही खातो. खाण्यापलीकडं आम्हाला दुसरं काही सुचतच नाही. म्हणजे एकच असतं, सकाळी भाजी कोणती करायची, दुपारी भाजी कोणती करायची, संध्याकाळी भाजी कोणती करायची. ज्या बाईंच्या डोक्यात भाजीच आहे तिच्या संसारात काय उगवणार, त्याचा विषय आहे. लक्षात आलं का? बघा. परंतु एक विनोदाचा भाग थोडासा बाजूला ठेवा आणि फार महत्वाचा भाग आहे तो की या कुचाळी करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये सतत विचार असायचा आणि त्यांना एक संधी तशीच चालून आलीच. एक गृहस्थ आलेला होता. तो आपल्या मुलाची मुंज करायची होती त्याला, आणि त्या मुंजीसाठी तो पैसे काही मिळतील आणि विद्वानांचं श्रीमंताचं शहर म्हणून असणारं पैठण, त्या नगरीमध्ये त्यानं प्रवेश केला. एक 200 रुपये आपल्याला मिळाले तर आपल्या मुलाची मुंज होईल, एवढाच विषय त्याच्या डोक्यामध्ये होता. तो यायला लागला आणि मग तुम्हाला माहिती आहे ह्या मंडळींची पहिली भेट होती. कोणी या तुमच्या गावात पहिल्यांदा कोण भेटत असेल, प्रत्येक गावात अशी मंडळी असतात. पहिल्यांदा हीच मंडळी भेटतात जी गावात सगळं काही लावायला करणारे असतात. गावाचं सगळं माहिती असतं. एखाद्या चांगल्याला वाईट कसं करायचं, एखाद्या सज्जनाला दुर्जन कसं बनवायचं आणि दुर्जनाला सज्जन कसं सांगायचं, हे सगळी माहिती त्यांच्याजवळ. म्हणजे अगदी पूर्वीच्या काळी आपल्या दारामध्ये येणारे जे लोक असायचे कुंडली घेऊन मांडणारे, त्यांचेच पुढचे उद्धारक असतात. त्यांनी हे मांडलेलं होतं. आता ते आल्याने त्यांनी बसलेले लोक आहेत, थोडीशी कपडे चांगली दिसत आहेत आणि काय माहिती परमेश्वर सुद्धा त्यांचं संचित कसं तयार करतो मला माहिती नाही. कारण एखादा भगवत भक्त असतो, त्या भगवत भक्ताकडे बघितलं तर अत्यंत दीन दयाळ इत्यादी इत्यादी गोष्टी त्याच्याजवळ असतात. त्याला काम केल्याशिवाय पोटाला मिळत नाही. पण चांडाळ चौकटीवर बसणारी जी मंडळी असतात त्यांना कुठलंही काम करायला लागत नाही, रोज इस्त्रीची कपडे घालतात. कुठनं मिळते मला पण माहिती नाही, म्हणजे मोठा संशोधनाचा तो भाग आहे. पण प्रत्येक गावात हे आहे, पूर्वीपासून आजपर्यंत आहे. जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत असणार आहे, हे ध्यानात घ्या. असणारच आहे ते. कारण गावकूस कशाला म्हटलेले आहे? गावकूस यालाच म्हटलेले आहे. ते नसतील तर गावाला काय महत्व आहे? मग सगळेच सज्जन गावात, त्या गावाला काय महत्व आहे? ज्या गावात देवच सगळे असतील तर त्या देवांना पाणी कुणी घालायचं? सगळेच गावातले देव, कुणी कुणाला पाणी घालायचं? लक्षात, तिथं भक्तही पाहिजे ना. सगळेच भक्त झाले, देवच नाही तर कसं चालणार? म्हणून हे सारतम्य ही सृष्टी राखत असते. तिथं आले, त्याने सांगितलं की माझ्या मुलाचं मुंज करायचंय, त्याच्यासाठी तुमच्याकडून काही मागणं मी मागतोय, आपल्याकडून द्या. त्याने सांगितलं किती खर्च येईल? तर 200 रुपयापर्यंत खर्च येईल, 200 होनपर्यंत खर्च येईल. काही हरकत नाही म्हणली. आम्ही एवढे मिळून देण्यापेक्षा तुला एकाच ठिकाणी 200 होन मिळू शकतात, ते आम्ही देणार. पण आम्ही सांगितलेलं तू काम केलंस तर देणार. काय काम आहे बोला? म्हणले काही काम करायचं नाही. म्हणले की इथे समोर वाडा दिसतोय, त्या वाड्यामध्ये जायचं. तिथे एकनाथ नावाचे संत आहेत. त्यांना फक्त राग आला की तुला 200 रुपये मिळाले, तू दुसरं काही काम करायचं नाही, तर कशाही पद्धतीनं तू राग आण. त्यांना राग आला की तुला 200 रुपये आम्ही देणार. आता
गावभर फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी जर काम होत असेल तर माणसं लोभी असतात. त्या प्रलोभनाला तो बळी पडला आणि वाड्यामध्ये त्यानं प्रवेश केला. अस्बीक खांद्याला होती, मळकटलेली कपडे होती. तो तसाच गेला आणि जिथून घंटेचा आवाज येतो, नाथ तिथं घंटा घेऊन देवाला नैवेद्य दाखवत होते. तो सरळ तडक गेला आणि नाथांच्या सरळ मांडीवरच जाऊन बसला. नैवेद्याचं ताट समोर होतं. गावबा शेजारी उभा राहिलेला होता. आता त्यालाही काय कळेना. उद्धव रागे भरायला लागला. नाथांनी घंटा खाली ठेवली आणि सांगितलं, अरे का तुम्ही त्याला रागवताय? लोक लांबून लांबून नमस्कार करून माझ्याजवळ येतात. कदाचित यांचं प्रेम एवढं माझ्यावर आहे की यांना पहिल्यांदा मला भेटावं असं वाटलं आणि नंतर आपली ओळख सांगावीशी वाटली. यात नवल काय झालं, वेगळं काय झालं? मी ते मान्य करतो. नाथांना राग आला नाही. तो शमल्यासारखा झाला, परंतु पुन्हा लोभ दिसायला लागला. 200 रुपये. माणसं लोभापायी काय करतील हे सांगता येत नाही. मागच्या 7 तारखेच्या आधी बरंच काय काय केले, लक्षात येते काय बघा. माणसं लोभापायी काय काय करतील, कोणत्या थराला जातील हे काहीही सांगता येत नाही. या लोभानं काय काय केलेलं आहे. लोभाविष्टो, लोभानं रावणाचा नाश झाला, लोभानं दुर्योधनाचा नाश झाला. ध्यानात येतं का बघा. मग तुम्ही आम्ही कोण? या लोभानं 200 रुपये दिसत होते. आता म्हणला ते बाहेरून बघत आहेत, त्यांना कळलं पाहिजे नाथांना राग आलेला आहे. मग काय करायचं? ते म्हणले की आता तुम्ही सरळ भेटलाय, त्याच्यामुळे तुमचं आणि माझा अतिशय जवळचा संबंध झालेला आहे म्हणले. त्याच्यामुळे आता तुम्ही माझ्याबरोबर जेवायला बसायचं आणि जेवण करूनच तुम्ही जायचं. नाथाने त्याला हाताला धरलं, पाणी दिलं, स्वच्छ शुचिरभूत झाला. तो गृहस्थ जवळ आला. नाथांचं पात्र त्याचं पात्र एकत्र केलं गेलं. दोघं पात्रावर बसले. पात्र वाढलं गेलं आणि शेवटचं वाढणं, ज्याला शेवटचं वाढणं म्हणतो ते तुपाचं वाढणं. ज्या ठिकाणी पोळी असते त्या पोळीवर तूप घालायचं असतं का गुळवणीत तूप घालायचं असतं, तो तुमचा विचार आहे. मी सांगत नाही. कधीतरी त्याविषयी मला बोलवा. फक्त त्याबद्दल सांगतो, म्हणजे स्वयंपाकाचं काय रहस्य आहे ते त्याच्याबद्दल बोलतो, काय हरकत नाही. परंतु आमच्याकडं गुळवणीतच तूप घातलं जातं. गुळवणी केली जाते, त्याच्यावर तूप घातलं जातं, वाटीभर पसरतं. पाहुण्याला वाटायला पाहिजे अर्धी वाटी तुपाचीच असावी, पण 2 थेंब सोडलेले असतात. लक्षात आलं का बघा. ते खाणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की तूप गुळवणी अर्धी आहे, वरची अर्धी कशाची आहे? तुपाची आहे. एक घास बुडवून खाल्लं की तूप गायब, कारण त्याला एक थेंब कुठं असणार. ते गरम गुळवणी असल्यामुळे त्याला सगळं पसरतं. पण तूप हे पुरणपोळीवर सोडायचं असतं. ध्यानात येतं का बघा. आणि तो शेवटचा प्रसाद देण्यासाठी गिरिजाबाई तुपाची वाटी घेऊन पुढं आल्या. त्यांनी ते पंचपाळ घेतलं आणि हळूहळू हळूहळू एक 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 शिधा वाढायला सुरुवात केला. आणि दोघांच्या पत्रामध्ये शेवटी त्यांनी तूप वाढायला सुरुवात केली. आणि मग मात्र 200 रुपये पुन्हा दिसले. पुन्हा 200 रुपये दिसले. माणसं लोभापायी कोणत्याही थराला जाऊ शकतात. या पद्धतीनं तो टुनक दिशी उठला आणि अगदी गिरिजाबाईंच्या पाठीवर जाऊन बसला. त्यानं उडी मारली. नाथांनी ते बघितलं आणि नाथांनी सांगितलं, अहो सांभाळा, बाळ खाली पडेल. गिरिजाबाईंनी सांगितलं, काही हरकत नाही, अशी गल्लीतली बरीच मुलं मी स्वयंपाक करताना खेळवत खेळवतच त्यांना मोठं केलेलं आहे, त्याच्यामुळं मी नाही तशी बाळाला माझ्या पडू द्यायची. तो शर्मिंदा झाला. जेवणाआधीच त्यानं गिरिजाबाईंचं आणि नाथांचं पाय धरले. जेवण जातच नव्हतं, कारण कृतार्थ भाव आता अंगी उरलेला होता. बुभुक्षा कुठं असते, क्षुधा कुठं असते? जिथं अशांती असते तिथं क्षुधा असते, बुभुक्षा असते. आता शांती समाधान पावलेले होते. 4 घास कसे तरी ढकलले पोटामध्ये आणि शर्मिंदा होऊन तो सांगत होता, माझं हे करण्याचा उद्देश काही नव्हता. तुमच्याविषयी बरंच ऐकलेलं होतं, परंतु माझ्याकडून अपराध झाला. मग असं काय केलंस असं विचारल्यानंतर सांगितलं की माझ्या मुलाची मुंज करायची आहे, त्याच्यासाठी 200 रुपये लागणार आहेत. आणि त्या 200 होऊन मला आयतेच एका ठिकाणी मिळणार आहेत. फक्त मला एकच काम करायचं होतं, तुम्हाला फक्त राग आलेला दाखवायचा होता. नाथाने सांगितलं, अरे बिचाऱ्या, हे मला जर आधी तू सांगितलं असतंस तर मी लटकाच खोटा खोटा राग आणला असता आणि तुला ताडलं असतं, तुला 200 मिळाले असते, तुझं काम झालं असतं. असं का केलंस? काही हरकत नाही. त्या मनुष्याच्या मुलाची मुंज नाथांनी स्वतः केली. संत काय करू शकतात
हे या चरित्राच्या भागातून आपण पुढे गेल्यानंतर कळतं. पुढे काही दिवस चाललेले होते. माणसं संधी शोधत असतात, परंतु नाथांची अनेक कीर्तन आणि प्रवचनं चालू असायची. नाथांचे शब्द ऐकण्यासाठी लोक प्राण कंठामध्ये घ्यायचे आणि नाथांच्या समोर बसलेले असायचे. गोदावरीचा तट आता कमी पडायला लागलेला होता. जिकडं बघेल तिकडं माणसंच माणसं असायची. नाथांची वाट बघत बसलेली असायची. नाथांची ग्रंथावर ग्रंथ समीकरणं चाललेली होती, अभंग रचना चाललेली होती. हजारो अभंग लोकांच्या मंत्रमुग्धतेनं कंठस्थ झालेले होते. भागवत अगदी उच्चतम कोटीनं शेवटच्या टप्प्यावर उत्तरार्धावर आलेला होता. काही लोकांच्या म्हणण्यानुसार रुक्मिणी स्वयंवर लोकांना सांगायला सुरुवात केलेली होती. ती रुक्मिणी स्वयंवर सुद्धा अलंकारिक पद्धतीनं नाथांनी सांगितलं आणि त्या अलंकारिक पद्धतीची भाषा लोकांनाही कळायला लागली. अनेक सगळी मंडळी यायला लागली आणि ऐकायला सुद्धा लागली आणि ऐकता ऐकता मंत्रमुग्ध सुद्धा व्हायला लागली. परंतु नाथांच्या समोर एवढी गर्दी दिसते म्हटल्यानंतर काहीतरी चेटूक नाथांच्याकडे आहे असा लोकांचाही समज व्हायला लागला. कारण माणसं जमायला लागली की लोकांना वाटतं यांच्याकडे काहीतरी आहे, परंतु ती भव्यता भगवंतानं दिलेली असते हे लोक मात्र विसरून जात असतात. झालं असं, एक दिवस नाथ सकाळच्याच वेळेला आंघोळ करून गोदावरीने येत होते. आता येत असताना परमहंस नावाचा एक गृहस्थ पैठणमध्ये होता. नाथांचा अत्यंत आवडता शिष्य. फार काही त्यांच्याकडे नसायचं, पण नाथांनी त्याला एकच दीक्षा दिलेली होती, रामकृष्ण हरी मंत्र जपायचा आणि जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. याच्या पलीकडं दुसरा उपदेश दिलेला नव्हता. कारण संतांचं महत्व असं असतं, अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे मग कळू येते. कोण अधिकारी कसा आहे त्याच्यावर उपदेश करणं हे संतांचं काम असतं. जो ज्ञानी आहे त्याला ज्ञानातून उपदेश करायचा, जे योगी आहेत त्यांना योग्यातून, जे भक्त आहेत त्यांना भक्तीतून, जे सांसारिक आहेत त्यांना नामातून, असा उपदेश त्यांचा चालवलेला होता. एकनिष्ठ शिष्य असणारा, काही नाही, जो प्राणी समोर येईल, जो भूतमात्र समोर येईल त्यांना तो दंडवतच घालायचा. त्या परमहंसाला हळूहळू पैठणकरांनी नाव ठेवलं दंडवत स्वामी. काही समोर दिसलं की दंडवत घालायचं, कारण गुरूंच्यावर एवढा विश्वास. समोर येणारी व्यक्ती किंवा पशुपक्षी हे कोण आहेत? परमेश्वर आहेत. त्यांना अनन्य भावानं तू शरण जा. आणि अनन्य भावानं शरण जा म्हटल्यानंतर हा प्रत्येकाला शरण जायचं. नाथ आंघोळ करून आलेले होते आणि बघितलं तर त्या चौकामध्ये गर्दी जमलेली होती. आता ही गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जमलेली होती की प्रत्येक जण ओळीनं त्या परमहंसांचं दर्शन घेत होता. नाथांनी थोडी पुढं झाली. नाथ समोर आल्यानंतर तो शर्मिंदा झाला. त्याला विचारलं, अरे परमहंसा काय झालं? स्वामी काय सांगायचं? नित्य नेमाप्रमाणे मी दंडवत घालत होतो. रात्रीच कधी इथं तिकटीवर गाढव मरून पडलेलं होतं. काही लोक म्हटले, अहो गाढव बघितल्याने तुम्ही तसेच चाललाय, ते झोपलेलं असेल, घाला दंडवत. मी त्याला दंडवत घातला आणि ते उठून उभा राहिलं. आता ते रात्री मेलेलं मला माहिती नव्हतं. आता हे लक्षात, अनपेक्षितपणे घडलेला हा प्रसंग होता आणि ते उठून उभा राहिलं आणि लोकांना वाटायला लागलं की मीच त्याला जिवंत केलं. काही हरकत नाही म्हटली. रिद्धी सिद्धी या पुढे येतात. अष्टमहासिद्धी ओळंगत द्वारी, नवजात दुरी दवडिता. नाथांचे रिद्धी सिद्धीवरचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत. ती रिद्धी सिद्धी सुद्धा आम्हाला नको, कारण रिद्धी सिद्धी जर आमच्या जवळ आल्या तर आमचा देव आमच्यापासून बाजूला जाईल. म्हणून रिद्धी सिद्धीला सुद्धा जवळ केलं नाही. लोक चहूबाजूने उभा होते. आपला शिष्य आहे, आपला शिष्य वाया जाता कामा नये, हीच गुरूंची खऱ्या अर्थानं त्यांच्यावर असणारी भेट असते. कारण शिष्याच्या अंतःकरणामध्ये जे 5 प्रकारचे भेद असतात, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद आणि ईश्वर जडाचा भेद, हे 5 प्रकारचे भेद अंतःकरणातून काढून टाकणे हे शिष्याचं पहिलं आद्य कर्तव्य असतं. या कर्तव्याला विर्मुख न होता त्याच्या अंतःकरणातली सगळी तळमळ बाजूला करून त्याला सिद्ध करावं, हाच प्रसंग आहे. म्हणून नाथांनी त्याला समोर बोलवलं आणि सांगितलं, अरे हे बघ, आज हा एक छोटा चमत्कार तुझ्याकडून घडला. उद्यापासून असं होईल की पंचक्रोशीतील लोक आणि पैठणकर येतील आणि घरातील मेलेल्या माणसांना समोर तुझ्या ठेवतील आणि त्याला उठवायला लावतील. कदाचित सिद्धी प्राप्त झाल्यामुळे तू तेही करशील. बघा संतांचं बोलणं कसं असतं. कदाचित तेही तू करशील, परंतु
राज्य यवनांचं आहे. या यवनांच्या राजाला जर कळलं तर तो बादशाह येईल आणि तुला पकडून घेऊन जाईल आणि नको नको ती कामं तुझ्या सिद्धीच्या जोरावर तुझ्याकडून करवून घेईल. महाराज, आपण काय बोलता याच्यावर? तुम्ही जसं सांगाल तसं. दोघांचा संवाद रंगात आलेला होता. लोक ऐकत होते. नाथांनी सांगितलं, ही रिद्धी सिद्धी तुला देवापासून बाजूला घेऊन जाणार आहे. तुला परमात्मा जर एकत्र पाहिजे असेल तर तू समाधीस्थ व्हावा अशी माझी इच्छा आहे. शिष्याला गुरूंनी सांगावं आणि गुरूंनी ती लगेच आत्मसात करावं. गुरूंच्या म्हणण्याला होकार शिष्यानं द्यावा आणि लगेच मांडी घालून बसावं. तुम्ही जसं म्हणाल तसं. म्हणजे व्हावं असं शब्द पूर्ण झाला नाही, एवढ्यात अनुकरणामध्ये कृती उतरली. तो दंडवत स्वामी परमहंस त्यानं मांडी घातली आणि नाथांच्या समोर शांत पद्मासनामध्ये बसला. त्याच वेळेला नाथांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. समाधी लागली. लोक बोलता बोलता इकडं तिकडं पाहू लागले. अहो, शरीर निपचित झालेलं आहे. आता काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. जे श्रद्धाळू होते ते नाथांचा जे जे काय करत होते, पण काही अश्रद्धाळू होते. ते अश्रद्धाळू जे होते त्यांनी नाथांच्या एक कुबाड रचले गेलं. त्यांनी सांगितलं की याच्या आत्महत्येसाठी कारण तुम्हीच आहात. याच्या आत्महत्येसाठी तुम्ही कारण आहात. नाथांना किती बरं वाटलं असेल सांगा. वाईट वाटायला लागलं, परंतु शिष्या वाया जाता कामा नये. हीच गुरूंची खरी सद्गुरूंची तळमळ असते. शिष्यासाठी बोल पत्करावा लागला तरी चालेल, तो सत्शील शिष्य तसाही होता. नाथाने हात जोडले आणि त्या जनसमुदायासमोर सांगितलं, मग आपली इच्छा काय आहे? जर माझा हा अपराध झालाच असेल तर आपली इच्छा काय आहे? त्या लोकांनी सांगितलं, काही नाही. जो सकाळपासून प्रसंग झालेला होता त्याला काही आमचं मत नाही, परंतु आत्ता जो घडला त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. ही समोर पिंड दिसते ना, या पिंडाच्या समोर नंदी आहे. हा दगडी नंदी आहे. तुम्ही दुसऱ्याला समाधी देऊ शकता ना, तर या नंदीच्या समोर कडबा द्या. या नंदीनं जर कडबा खाल्ला तर तुम्ही दिलेली समाधी आम्ही मान्य करतो. नाथाने भगवंताचं ध्यान केलं, आपल्या सद्गुरूंचं ध्यान केलं. कडव्याची 4 दाटा हातात घेतली आणि त्या दगडी नंदीच्या समोर नेली. नंदीनं जीभ बाहेर काढली आणि आत कडबा ओढून घेतला. त्या नंदीला सुद्धा नंदीच्या डोक्यावर हात ठेवला आणि नाथाने सांगितलं, आता तुझं इथलं काम संपलं, तू सुद्धा समाधीस्थ हो. दोघांनाही समाधी नाथांनी दिली. आजही काही लोक त्या ठिकाणी नंदीची समाधी जी नाथांनी दिलेली आहे, म्हणजे एका बाजूला ज्ञानदेवांनी रेड्याला समाधी दिली, तशी दुसऱ्या बाजूला नाथांनी नंदीला समाधी दिली आणि परमहंस दंडवत स्वामीला सुद्धा समाधी दिली. जय जयकार झाला. परंतु काही दुष्ट बुद्धींच्या वृत्तीच्या लोकांचे दुष्टपणा जातच नसतो. ज्याचं राज्य असतं त्याचा गवगवा नेहमीच असतो आणि ते लोक उधाण पावलेले असतात. याच पद्धतीनं त्या पैठण नगरीमध्ये असा एक यवन होता की जो हिंदू धर्म संस्कृतीचा दुस्साहस करत होता. धर्माला नावे ठेवत होता आणि नाथांची अंघोळीला जाण्याची रस्ता मार्ग तोच होता. चाळीच्या मार्गाने राहणारा तो अगदी उंचवट्यावर होता. नाथ सकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही वेळेला जाताना त्याच रस्त्यानं जायचे. बऱ्याच वेळेला याच्या पूर्वी त्यानं नाथांच्या अंगावर पिचकारी मारलेली होती, परंतु ज्या वेळा पिचकारी मारली त्यावेळा पुन्हा गोदावरीमध्ये जायचं, स्नान करायचं आणि पुन्हा यायचं. असं आतापर्यंत 1, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा असं काही वेळा घडलेलं होतं. परंतु नाथांनाही ती सवय झालेली होती. किमान त्रिकाल संध्या आपण 3च वेळा करू शकतो, याच्यामुळे किमान 4, 5, 6 वेळा होतं. म्हणजे आपल्या दृष्टीसमोर येणारा प्रसंग कोणत्या पद्धतीने घ्यायचा, आजच्या भाषेमध्ये थोडीशी शब्द वापरतो, सकारात्मक दृष्टिकोनातून एखादा मुद्दा जर आपण पत्करला तर त्याच्यातून आपल्याला पॉझिटिव्हिटी किती वाढू शकते याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. जर आपण दुस्साहसच करायला लागलो, काही वेळेला बऱ्याच वेळेला आपण दुस्साहस करत असतो. आत्ता सध्या प्रत्येकाच्या घरामध्ये दुस्साहस करणारी माणसं बाहेर जन्माला आलेली नाहीत, त्यांच्या ज्याच्या त्याच्या घरात जन्माला आलेली आहेत. कदाचित तुम्हाला हे वेगळं वाटेल, परंतु तुम्ही याची परीक्षा करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल.
याच्यापूर्वी दुस्साहस करणारी माणसं बाहेर असायची, आता घरात तयार झालीत. कोण तयार झालेत? तुमचीच मुलं झालेली तयार. तुम्ही त्यांना सांगा किती वेळ मोबाईल बघतोस, बंद कर, ते आईचा दुस्साहस करतं. बाबा म्हणतात रिचार्जच मारणार नाही, ते बाबाचा दुस्साहस करतं. माणसं कुठं तयार झाली? आपल्याच घरात तयार झाली. म्हणजे जे पूर्वी तिकटीवर होतं ते आता घरात आले, एवढं लक्षात ठेवा. एवढंच मला सांगायचं आहे. दुस्साहस करणारी माणसं जी होती ती दुस्साहस करणारी माणसं. नाथांच्यासाठी अत्यंत अत्यंत प्रेमानं कधीही वागायचं नाही, परंतु दुस्साहस मात्र अत्यंतिक करायचं. नाथ आंघोळ करून आले. ज्या ठिकाणावर जात होते त्या ठिकाणामध्ये तो येऊन दिसला नाही, त्यात कोपऱ्यावर कुठं दिसला नाही, गच्चीमध्ये कुठं दिसला नाही. नाथांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. पावलं हळूहळू टाकायला सुरुवात केली. एवढ्यावर थांबले नाहीत, त्यांनी विचारपूस केली, ते गृहस्थ कुठे गेलेत. म्हणजे जो रोज अंगावर थुंकणारा ग्रस्त आहे तो आज आपल्या अंगावर थुंकला नाही म्हणून थांबणारा असतो, त्याला संत म्हणतात. तिथंच थांबले. कोणीतरी सांगितलं की ते आत आहेत, घरामध्ये बसलेले आहेत, कदाचित त्याचा नियम चुकला असेल. नाथांना वाटलं त्यांना आपला नियम चुकवला, पण माझा नियम चुकला ना पुन्हा नदीला आंघोळ करण्याचा. त्याच्यामुळे माझा नियम चाललेला होता. म्हणजे आपला नियम चालण्यासाठी सुद्धा कोणीतरी असावं लागतं. घरामध्ये देवपूजा कर असं सांगणारं कोणीतरी असावं लागतं. लक्षात आलं का? बघा, ते नियमस्थ असतात. नाथांनी अगदी चौकशी केली, का आत थांबलेत, का बसलेत. आता त्या गृहस्थाला इतका राग आला की आपली चौकशी हा करायला लागलेला आहे काही कारण नसताना. तो बाहेर आला, काही बोलला नाही, पिचकारी मारली. नाथांना बरं वाटलं. आंघोळीला गेले, आंघोळ करून आले. पुन्हा तो गृहस्थ, आता तो अतिशय खजील झालेला होता, कारण नाथांनी त्याला बाहेर बोलवून घेतलेलं होतं. एकदा दोनदा नाही, तर नोंद अशी आहे 108 वेळेला त्यानं त्या दिवशी नाथांच्यावर पिचकारी मारली. नाथांनी 108 वेळा आंघोळ केली आणि 109व्या वेळा पुन्हा नाथ तिथं थांबले. त्यावेळा तो गृहस्थ बाहेर आला आणि त्यानं दंडवत घातला नाथांना. 4 वेळा नमाज पडणारा त्या गृहस्थाला त्याने उभा केलं आणि हिंदीमध्ये त्याला एक पदरचना लिहून दिली. त्याला उपदेश केला, अरे अल्लाह सर्वत्र आहे, त्याला मशिदीमध्येच कशाला शोधायला पाहिजे. तो 4 प्रहरामध्ये जर अल्लाह येत असेल तर राहिलेले प्रहर चोरांचे आहेत का? या पद्धतीनं हिंदीमध्ये त्यांनी पदरचना केली. त्याला सांगितलं, बोध दिला आणि नाथांनी त्याला नमस्कार केला. सांगितलं, तुझ्यामुळं आज एकाच वेळी एकाच ठिकाणी आणि एकाच वस्त्रावर गोदावरी मायेचं 108 वेळा स्नान घडलं. हे माझं परत आयुष्यात कधीही घडलं नसतं. म्हणजे एखादी कृती झाल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे बघण्याची दृष्टी जे आपल्याला मिळते ती भूमिका म्हणजेच आपली संत भूमिका. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री